नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत जागतिक महिला दिवस याबाबत अहवाल लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पद्धतीने या ठिकाणी कव्हरिंग लेटर तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी जागतिक महिला दिवस शाळेचं नाव या ठिकाणी आपण टाकू शकतो. 8 मार्च 2026 रोजीचं जो आपण कार्यक्रम आपल्या शाळेत घेणार आहोत त्याबद्दल अहवाल लेखन या पद्धतीने करता येणार आहे. मित्रांनो, आपणास जर या अहवाल लेखनाची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण हे प्राप्त करू शकतात. या ठिकाणी आपल्याला या कव्हरिंग लेटरचं शाळेचं नाव, सहशिक्षकांचं नाव, मुख्याध्यापकाचं नाव आणि सर्व माहिती ही टाकून आपल्याला ही PDF आणि वर्ड फाईल पुरवण्यात येणार आहे. या पद्धतीने सूत्रसंचालन किंवा प्रस्तावनेचं लेखन करून घेतलं आहे. सर्वप्रथम येथे जमलेल्या माझ्या तमाम महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना या ठिकाणी एका पेजामध्ये लेखन करून घेतलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या जो पेज आहे त्यामध्ये कार्यक्रमाची रूपरेषा या ठिकाणी घेतलेली आहे. या ठिकाणी उद्घाटन, सरस्वती पूजन आणि या पद्धतीने कार्यक्रम हे दाखवण्यात आलेले आहे व या पद्धतीचा अहवाल लेखन देखील या ठिकाणी लेखन केलेलं आहे. या ठिकाणी जागतिक महिला दिवसाबाबत थोडक्यात या ठिकाणी वर्णन केलेलं आहे आणि या ठिकाणी शाळेचं नाव आपण टाकू शकतो आणि आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. या ठिकाणी फार सुंदर अशा पद्धतीने या जागतिक महिला दिवसाचं लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घडवणाऱ्या असे राजमाता जिजाऊ मैं मेरी झाशी नहीं दूंगी, इंग्रजांना ठणकावून सांगून संघर्ष करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, मुलींना, स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली करून देण्याच्या सावित्रीबाई फुले अशा सर्व सन्माननीय स्त्रियांच्या कार्याला वंदन करून या ठिकाणी हे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पद्धतीने आपल्याला हे सर्व लेखन उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी महिला सशक्तीकरण नाटिका जी घेण्यात आलेली आहे त्या संदर्भात थोडक्यात लेखन केलेलं आहे. त्यानंतर पुढचा कार्यक्रम घेण्यात आला होता जागतिक महिला दिवस महत्त्व सांगणारे भाषण, त्याचे देखील थोडक्यात वर्णन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. त्यानंतर महिलांच्या अधिकारावर मार्गदर्शन व्याख्यान झालेले आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी मुख्याध्यापकाचं नाव आपल्याला टाकता येणार आहे. त्यानंतर विद्यार्थिनींसाठी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आलेल्या आहे. त्या ठिकाणी सर्व असं व्यवस्थित असं या ठिकाणी लेखन केलेलं आहे आणि ज्या सहशिक्षकांनी किंवा शिक्षकांनी जे मार्गदर्शन केलं आहे त्यांचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकता येणार आहे. या पद्धतीने हे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. फार सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास जर याची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण हे प्राप्त करू शकणार आहात. मित्रांनो, आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.